आज मी तुम्हाला नाश्त्यासाठी मस्त अशी रेसिपी बनवून दाखवणार आहे। टिफिनला पण देऊ शकता, नाश्त्याला पण। ही जी चिरमुरे आहेत ह्याला कुरमुरे पण म्हणतात। तर हे घेतलेले आहेत बघा, ह्या वाटीच्या प्रमाणे सपाट वाटी। थोडेसे जास्त कमी घेतले तरी चालेल, जास्त लोक असेल तर डबल साहित्य घेतले तर चालेल। ह्यांना स्वच्छ धुवून घ्यायचं। स्वच्छ धुवून घेतल्यात, फक्त नळाखाली मी चाळणीमध्ये धरल्यात आणि धुवून घेतल्यात। वाडगं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये छोट्या आकाराचा एक कांदा आणि ह्या वाटीच्या प्रमाणे अर्धी वाटी बारीक कापून घेतलेला। ह्याच्यापेक्षा बारीक कापता आला तर बारीक कापला तरी चालेल, मी हाताने कापलेला। चॉपरनं खूप बारीक होतं। हिरवी मिरची तुमच्या तिखटाप्रमाणे घ्या। हीच हिरवी मिरची तुम्ही कुटून टाकायची, त्याच्यामध्ये जर तुम्हाला हवा असेल तर थोडंसं लसूण आलं हे पण टाकलं तर चालेल। आणि हिरवी मिरची खात नाही तर तुम्ही ह्याच्यामध्ये मिरची पावडर टाकली तर चालेल। अर्धा टोमॅटो घेतलेला आहे, ह्या वाटीच्या प्रमाणे सपाट वाटी, चमच्याच्या मापानं 2 चमचे। छोटा अर्धा चमचा गरम मसाला। गरम मसाल्याच्या जागेवर तुम्ही चाट मसाला पण वापरला तर चालेल। 1 चमचा जिरे धने पावडर, त्यात टाकायची थोडीशी हळद, एकदम थोडीशी मिरची पावडर टाकणार आहे, नाही टाकली तरी पण चालेल। मिरची टाकलेली आहे आपण त्याच्यामध्ये। असे तुकडे करून टाकले का नाही की मग काय होतं, एकाच जागी राहतं ना, तर त्यासाठी मग काय करायचं, कुटूनच टाकायची। हिंग पावडर टाकलेली एकदम थोडीशी, उभी कापलेली आहे मिरची, मग त्याला तसं कापून घेतलेलं आहे। चवीप्रमाणे मीठ टाकायचं, थोडीशी कोथिंबीर। काय होतं, सकाळी मुलांना टिफिनला काय द्यायचं किंवा आपल्याला स्वतःला पण नाश्त्याला काय करायचं असं होतं ना, तर त्यासाठीही बनवा तुम्ही, तुमच्याकडे असेल तर जरूर बनवा। अर्धी वाटीपेक्षा जास्त असं बेसन पीठ घेतलेलं आहे। जर तुम्हाला त्यात बेसन पीठ वापरायचं नाही तर तुमच्याकडे थालीपीठाची जर भाजणीचं पीठ असेल तर ते वापरलं तरी चालेल। ह्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला माहिती आहे का, थोडं थोडं पाणी टाकायचं आणि कालवून घ्यायचं आहे। मस्त असं मिक्स केलेलं आहे। आता पातळ किती झाले बघा, हे अशा पद्धतीमध्ये एवढं पातळ केलेलं। तर ह्याच्यामध्ये हे आपण चिरमुरे जे धुवून नितळत ठेवले होते ते टाकणार आहे, कालवून घेऊया। मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे। अजून जरी जरा टाकले तरी चिरमुरे चालू शकतात, पण थोडेसे धुवूनच वापरा। तवा गरम करत ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये मी आता चपात्या करून घेतलेल्या आहेत। थोडंसं तेल टाकायचं, आता ह्याच्यामध्ये असं सोडून द्यायचं। गॅस मिडियम आहे बरं का, छोट्या मोठ्या करू शकता। तर तुम्हाला टिफिनला द्यायच्यात का नाही तर मुलांना, तर थोड्याशा काय करायचं माहिती आहे का, छोट्या छोट्याच करायच्या, जास्त मोठ्या करत बसायचं नाही। फास्ट गॅसवर जरी केलं तरी चालेल आणि मीडियम गॅसवर जरी तुम्ही केलं तरी चालेल। तर हे चांगलं मस्तपैकी आपण 1-2 मिनटं ठेवून द्यायचं, मीडियम गॅस आहे। पलटी करून घेऊया, बघा किती मस्त झालेलं आहे। थोडंसं तेल सोडायचं। आता ह्याच्यामध्ये काय काय टाकू शकता हे तुम्हाला मी लगेच सांगते। पातळ कापून गाजर टाकू शकता, नाही तर खिसून टाकलं तरी चालेल। कोबीसुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये एकदम बारीक कापून टाकू शकता। थोडीशी शिमला मिरची टाका। थोडं वेगवेगळं करायचं म्हणजे पोरांना पण आपल्या मुलांना सुद्धा खायला भेटतं वेगवेगळं। तर तशा पद्धतीनं मेथी वगैरे, मी तर मेथी टाकते, शापू टाकते काही काही ह्याच्यामध्ये, करून बघा। पालक वगैरे असं थोडं थोडं टाकायचं, जास्त नाही टाकायचं की त्याची पूर्णपणे चव बदली जाईल होईल असं नाही करायचं। थोड्या प्रमाणात टाकायचं सगळं। तुम्ही कमेंट करा तुम्ही किती किती टाकू शकता, हे पण मी तुम्हाला सांगते एका वाडग्यासाठी। खालची साईड आपण चांगली भाजून घेऊया। खालची साईड आपण भाजली का बघूया, बघा मस्त अशी भाजली गेलेली आहे, बिलकुल कच्ची राहत नाही, काही नाही, एकदम छान। अजून जरी थोडीशी भाजली तरी चालू शकते, पण अशा पद्धतीनं तुम्ही बनवा। मी तुम्हाला अशा रेसिपी दाखवते, तुम्हाला आवडतात का? रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।